नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 साठी प्रिपरेशन करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण युनिट 2 जो आहे संशोधन अभियोग्यता म्हणजेच रिसर्च ॲप्टिट्यूड, यावरती आपण एक्सपेक्टेड MCQs बघणार आहोत, ज्यामध्ये आपला टॉपिक असणार आहे रिसर्च स्टेप्स, जो की सगळ्यात मोठा टॉपिक आहे. यावरती 100% या टॉपिक्सवरती हे प्रश्न तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये सुद्धा बघायला मिळतात. त्यामुळे आजचं सेशन तुम्ही शेवटपर्यंत पाहाल तर तुम्हाला रिसर्च स्टेप्स यावरती अत्यंत महत्त्वाचे प्रश्न प्रॅक्टिस करता येतील. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 साठी तयारी करत असाल तर येत्या 13 एप्रिलपासून आपली बॅच सुरू होत आहे. या बॅचमध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जातो. त्यासोबतच रेकॉर्डेड सेशन्स, मटेरियल्स या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या स्टडीला बूस्टअप करण्यासाठी मिळणार आहेत. तर आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून ही बॅच जॉईन करायची आणि प्रिपरेशनला सुरुवात करायची, किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. बघा, प्ले स्टोअरवरती जायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल. या ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करून ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर खाली स्टोअर सेक्शन दिसेल. स्टोअर सेक्शनवरती क्लिक करून तुम्हाला स्टोअर सेक्शनमध्ये सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट 2026 सर्च करायचं आहे. त्यानंतर त्या कोर्सवरती क्लिक करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर बघा, पहिला प्रश्न काय म्हणतोय, विच ऑफ द फॉलोइंग आर द जनरल स्टेप्स ऑफ सायंटिफिक रिसर्च. सायंटिफिक रिसर्च जे असते त्यामध्ये स्टेप्स काय असतात, ती रिसर्च जर तुम्हाला कंडक्ट करायचं असेल तर त्यासाठीची स्टेप काय असणार आहे, टप्पे काय असतील, है ना. पहिलं ऑब्झर्वेशन, मग व्हेरिफिकेशन, मग हायपोथिसायझिंग की थिओरायझिंग, की ऑप्शन बी पहिला एक्सपेरिमेंट, ऑब्झर्वेशन, व्हेरिफिकेशन, मग हायपोथिसायझिंग, की ऑप्शन सी पहिला ऑब्झर्वेशन मग हायपोथिसायझिंग मग एक्सपेरिमेंट की थिओरायझिंग, की ऑप्शन डी पहिलं थिओरायझिंग मग त्याचं ऑब्झर्वेशन मग एक्सपेरिमेंट की मग हायपोथेसिस. 10 सेकंडचा काउंटडाऊन स्टार्ट करतोय. सर्वांनी विचार करून उत्तर द्या. थोडासा एक्स्ट्रा वेळ सुद्धा देतो मी तुम्हाला. सायंटिफिक रिसर्च मध्ये काय स्टेप असू शकतात. आज खूप कमी विद्यार्थी दिसत आहेत ऑनलाईन. व्हॉट इज द रिझन? ओके, ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. ऑब्झर्वेशन, त्यानंतर हायपोथिसायझिंग, एक्सपेरिमेंट आणि थिओरायझिंग. या ठिकाणी स्टेप्स जे आहेत ते सांगितलेले आहेत. तुम्ही नोट डाऊन करून घ्या किंवा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून ठेवा. हे स्टेप्स जे आहेत ते सायंटिफिक रिसर्चमध्ये कंडक्ट प्रमाणे केले जातात. ओके. बुक्स अँड रेकॉर्ड्स आर द प्रायमरी सोर्स ऑफ डेटा इन. आता बुक्स आणि रेकॉर्ड्स, है ना, हे सर्व प्रायमरी सोर्स आहेत, प्राथमिक स्त्रोत आहेत. कोणत्या रिसर्चसाठी? हिस्टोरिकल रिसर्चसाठी, पार्टिसिपेटरी रिसर्चसाठी, क्लिनिकल रिसर्चसाठी की लॅबोरेटरी रिसर्चसाठी. ओके, 10 सेकंडचा काउंटडाऊन स्टार्ट करतोय. विचार करून उत्तर द्या सर्वांनी. बुक्स आणि रेकॉर्ड्स हे जे दोन स्त्रोत आहेत हे प्रायमरी स्त्रोत आहेत, प्राथमिक स्त्रोत आहेत. ते कोणत्या रिसर्चमध्ये त्याला प्रायमरी सोर्स असं कन्सिडर केलं जातं? सर्वांनी उत्तर द्यायचं आहे. ओके, तर ऑप्शन ए हिस्टोरिकल रिसर्च, ऐतिहासिक संशोधन, यामध्ये बुक्स आणि रेकॉर्ड्स हे काय असतात, प्रायमरी सोर्स असतात. ओके. ऐतिहासिक संशोधन, हिस्टोरिकल रिसर्च, निष्कर्ष काढण्यासाठी आणि भविष्याबद्दल भाकीत करण्यासाठी, म्हणजे फ्युचर प्रेडिक्शनसाठी किंवा फ्युचर नॉलेजसाठी भूतकाळातील घटनांचे परीक्षण केले जाते. ओके, ऐतिहासिक रिसर्चमध्ये. आता बघा, ऐतिहासिक संशोधन जे आहे, हिस्टोरिकल रिसर्च, यामध्ये प्राथमिक आणि दुय्यम स्त्रोत हे दोन्ही वापरले जातात, है ना. प्राथमिक स्त्रोत म्हणजे काय? कागदपत्रे, बुक्स म्हणजे पुस्तके, वस्तू, नोंदी म्हणजे जे रेकॉर्ड्स वगैरे आहेत, किंवा डेटा, या सर्वांचा तपास केला जातो.
Okay, these are the primary sources. Am I audible to everyone? आवाज येत नाही का माझा व्यवस्थित? सर्वांनी जरा सांगा मला, माझा आवाज येतोय का व्यवस्थित सर्वांना? आपण लेक्चरला पुढे कंटिन्यू करूया. Am I audible everyone? क्लिअर आहे ना? ओके ओके. रोहिणी, तुमचा नेटवर्क थोडासा इश्यू आहे, तुम्ही थोडासा तो चेक करा. ठीक आहे. तर बघा, ऐतिहासिक रिसर्च जे आहे, हिस्टॉरिकल रिसर्च, त्यामध्ये प्राथमिक स्त्रोत प्रायमरी सोर्सचे असतात. ते काय? कागदपत्रे, पुस्तके, वस्तू, रेकॉर्ड्स, नोंदणी, डेटा या सर्वांचा तपास केला जातो. दुय्यम स्त्रोत म्हणजे काय? हे जे प्राथमिक स्त्रोत आहेत ना, यांची व्याख्या किंवा विश्लेषण करणं हे त्यांचा सेकंडरी सोर्स असतो. ओके. या ठिकाणी बघा, महत्वपूर्ण क्वेश्चन आहे. द फर्स्ट स्टेप ऑफ रिसर्च इज सिलेक्टिंग अ प्रॉब्लेम, सर्चिंग अ प्रॉब्लेम, फाइंडिंग अ प्रॉब्लेम और आयडेंटिफाइंग अ प्रॉब्लेम. प्रॉब्लेमच्या संदर्भात रिसर्च मध्ये स्टेप काय असू शकते पहिली, है ना? 10 सेकंडचा काउंटडाऊन स्टार्ट करतोय. हा नेटवर्क इश्यूमुळे थोडासा ब्रेक होतो रोहिणी. कट होऊन येत असेल आवाज किंवा ब्रेक होत असेल मध्ये मध्ये, तर तो नेटवर्क इश्यूमुळे होतो कधी कधी. सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ओके. ओके, गुड, व्हेरी गुड. ठीक आहे. तर बघा, ऑप्शन डी बरोबर दिलंय सर्वांनी. व्हेरी गुड, व्हेरी गुड एव्हरीवन. आयडेंटिफाइंग अ प्रॉब्लेम इज द फर्स्ट स्टेप ऑफ रिसर्च. ठीक आहे. आता सर्चिंग प्रॉब्लेम किंवा फाइंडिंग प्रॉब्लेम हे दोन्ही एकच झाला, है ना? सिलेक्टिंग अ प्रॉब्लेम केव्हा करतो? प्रॉब्लेम आयडेंटिफाय केल्यानंतर. ठीक आहे. या ठिकाणी मी सर्व स्टेप्स दिलेले आहेत. या ठिकाणी काय म्हटलंय की संशोधन प्रक्रियेतील पहिली पायरी म्हणजे आपलं आयडेंटिफाइंग द प्रॉब्लेम. त्यानंतरचे हे सर्व स्टेप्स आहेत. हे सर्व तुम्ही नोट डाऊन करून घ्या किंवा तुमच्या मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुमच्या जवळ ठेवायला, तुम्हाला फ्युचरमध्ये खूप कामाला येईल हे. ठीक आहे. त्यानंतर थेअरी लेक्चर्समध्ये सुद्धा आपण याला 1 बाय 1 डिस्कस करणार आहोत. तात्पुरतं तुम्ही तुमच्या जवळ ठेवा, ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. रिसर्च प्रॉब्लेम इज फिजिबल ओनली व्हेन. फिजिबल म्हणजे व्यवहार्य असेल, म्हणजे ती काम करण्याजोगे असेल, है ना? फिजिबल. तर रिसर्च प्रॉब्लेम केव्हा फिजिबल असू शकते? व्हेन इट हॅज युटिलिटी अँड रिलेव्हन्स, त्याची उपयुक्तता आणि प्रासंगिकता असेल तेव्हा. इट इज रिसर्चेबल, म्हणजे ते संशोधन करण्यायोग्य असेल तेव्हा. की इट इज न्यू अँड ॲड समथिंग टू नॉलेज, किंवा ते जेव्हा नवीन असेल आणि तुमच्या नॉलेजमध्ये काहीतरी नवीन ॲडिशन करण्याजोगे असेल तेव्हा. की ऑल ऑफ द अबव, म्हणजे हे सर्वच गोष्टी इम्पॉर्टंट असतात टू मेक अ रिसर्च प्रॉब्लेम फिजिबल. ठीक आहे. 10 सेकंडचा काउंटडाऊन स्टार्ट करतोय. एव्हरीवन शुड आन्सर दिस क्वेश्चन. आय थिंक कालच्या लेक्चरचा आपलं पीडीएफ नाही सेंड केलं वाटतं मी. ठीक आहे, काही हरकत नाही. आपण आजचा आणि कालचं दोन्ही पीडीएफ आज शेअर करू. ओके ओके एव्हरीवन, ट्राय टू आन्सर दिस क्वेश्चन. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. रिसर्च प्रॉब्लेम इज फिजिबल ओनली व्हेन. व्हेरी गुड एव्हरीवन, व्हेरी गुड. Excellent, excellent. Option D is correct. All of the above. Research problem is feasible only when it is researchable, it has utility and relevance, or new and add something to the knowledge. म्हणजे तिन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत रिसर्च मध्ये, रिसर्च प्रॉब्लेम फिजिबल करण्यामध्ये. ओके, पुढे वळूया आता. हायपोथेसिस इज व्हॉट? हायपोथेसिस काय आहे? सर्टेन अँड इस्टॅब्लिश्ड फाइंडिंग आहे. अ पार्ट ऑफ रिसर्च क्वेश्चन आहे, संशोधन प्रश्नाचा एक भाग आहे.
स्ट्रॅटेजी ऑफ इव्हॅल्युएटिंग डेटा आहे, की अ टेंटेटिव्ह स्टेटमेंट प्रोव्हाइडिंग अँड एक्सप्लेनेशन है ना, एक स्पष्टीकरण प्रदान करण्याचे तात्पुरते विधान आहे. तर हे हायपोथेसिस काय असू शकतं? विचार करून उत्तर द्या सर्वांनी. 10 सेकंडचा काउंटडाऊन स्टार्ट केलंय. सपोजिव्ह असं सुद्धा म्हटलं जातं हायपोथेसिसला. ठीक आहे. What is hypothesis? So right answer is what? ऑप्शन डी. व्हेरी गुड एव्हरीवन. चांगला अभ्यास झालाय सर्वांचा टेस्टमुळे आय थिंक है ना. टेस्ट अगोदर आपण दिले त्यामुळे थोडासा चांगला अभ्यास झालाय. हायपोथेसिस इज अ टेंटेटिव्ह स्टेटमेंट प्रोव्हाइडिंग अँड एक्सप्लेनेशन. संशोधन ग्रहितक ज्याला हायपोथेसिस म्हणतो, हे संशोधकांनी तयार केलेले विधान आहे जेव्हा ते एखाद्या संशोधनाच्या किंवा प्रयोगाच्या परिणामाचा अंदाज लावतात. ओके, दॅट इज युअर हायपोथेसिस. आणखीन काय म्हटलंय? हे गृहीतक किंवा प्रास्ताविक स्पष्टीकरण आहे जे मर्यादित पुराव्याच्या आधारे पुढील तपासणीसाठी प्रारंभिक बिंदू आहे. है ना, पुढे तुम्हाला रिसर्च करायची आहे, पुढे रिसर्च मेथडॉलॉजीज तुम्हाला यूज करायचे आहेत, कशा प्रकारे तुम्हाला रिसर्च करायची आहे, या सर्वांच्या अगोदर तुम्हाला काय करायला लागतं? हायपोथेसिस क्रिएट करायला लागतं. गृहीतक हे दोन किंवा अधिक चलामधील म्हणजे व्हेरिएबल्स मधील संबंधाबद्दल तात्पुरते विधान आहे. तुम्ही अभ्यासात काय घडण्याची अपेक्षा करता, तुमच्या रिसर्चमध्ये तुम्ही काय एक्सपेक्ट करता, काय रिझल्ट एक्सपेक्ट करता, है ना, याविषयी हे एक विशिष्ट चाचणी करण्यायोग्य अंदाज आहे. ओके, अंदाज आहे, गृहीतक आहे, सपोजिव्ह असं त्याला म्हटलं जातं. ओके, एक्झॅक्टली. ज्यांनी कोर्स जॉईन केलाय त्यांना टेस्ट प्रोव्हाइड केले जातात. तुम्ही कोर्स जॉईन करा लवकरात लवकर, तुम्हाला खूप फायदा होईल त्याचा तुमच्या एक्झामिनेशनसाठी. ठीक आहे. रिसर्च प्रॉब्लेम इज सिलेक्टेड फ्रॉम द स्टँड पॉइंट ऑफ. ठीक आहे, रिसर्च प्रॉब्लेम जो आहे ह्या कोणत्या दृष्टिकोनातून निवडलं जातं? रिसर्चरच्या इंटरेस्टच्या दृष्टिकोनातून, फायनान्शियल सपोर्ट म्हणजे आर्थिक सपोर्टमधून, सोशल रिलिव्हन्स सामाजिक प्रासंगिकता, की अवेलेबिलिटी ऑफ रिलिव्हंट लिटरेचर. ठीक आहे, रिसर्च प्रॉब्लेम जे सिलेक्ट करतात ते कोणत्या पर्स्पेक्टिव्हने, कोणत्या स्टँड पॉइंटने सिलेक्ट केलं जातं? सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. I think 60 students are there live, right? Everyone should answer. Okay. Option C. Very good everyone. Option C is correct. संशोधन समस्येच्या निवडीसाठी प्राधान्यक्रमाने निर्णायक घटक, हे सर्व घटक आहेत त्यामध्ये. ठीक आहे, तर हे सर्व तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही नोट डाऊन करून घ्या, नोटबुकमध्ये लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, है ना, काहीही करा, तुमच्याजवळ हे डेटा असू द्या. ओके, आता बघा काय प्रश्न विचारले. वेन रिसर्च प्रॉब्लेम इज रिलेटेड टू हेट्रोजेनस पॉप्युलेशन, है ना, हेट्रोजेनस पॉप्युलेशन म्हणजे विषम असतील, द मोस्ट सुटेबल सॅम्पलिंग मेथड इज, तर त्यामध्ये सॅम्पलिंगची मेथड काय असू शकते? क्लस्टर सॅम्पलिंग, स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग, कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग, की लॉटरी मेथड. ठीक आहे, सॅम्पलिंग्स चे विविध प्रकारचे सॅम्पलिंग्स असतात, त्यावरती आपण एक वेगळा लेक्चर सुद्धा घेणार आहोत. सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा.
ओके ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ऑप्शन बी इज करेक्ट. ठीक आहे. सामान्यतः जेव्हा लोकसंख्या विषम असते किंवा आपण त्याला हेट्रोजेनस पॉप्युलेशन म्हणतो, परंतु त्यात काही एकसंघ किंवा तत्सम उपलोकसंख्या असते ज्यांना वेगळे केले जाऊ शकते आणि स्वतंत्रपणे नमुना घेता येतो, तेव्हा स्तरीकृत सॅम्पलिंग, स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग जे आहे ते वापरलं जातं. ओके. सो याबद्दल आपण डिटेलमध्ये खूप साऱ्या गोष्टी बघणार आहोत. सॅम्पलिंगचे प्रकार जे आहेत, स्टेप्समध्ये जी सॅम्पलिंग आपली जे एक स्टेप असते रिसर्चची, ते सॅम्पलिंगमध्ये विविध प्रकारचे मेथड्स असतात, ते आपण बघणार आहोत थेरी लेक्चर्समध्ये. ठीक आहे. लवकरच आपले थेरी लेक्चर सुद्धा सुरू होणार आहेत. बिफोर युअर एक्झामिनेशन एव्हरीथिंग विल बी डन, सो डोंट वरी अबाउट इट. लेट काय होतं, असं लेट होणार नाही. लवकरच आपलं सर्व गोष्टी कंप्लीट होतील. ओके. युअर प्रिपरेशन विल बी फुलफिल्ड. अ नल हायपोथेसिस इज व्हॉट? नल हायपोथेसिस काय असतं? वेन देर इज नो डिफरन्स बिटवीन द व्हेरिएबल्स, जेव्हा व्हेरिएबल्समध्ये काही फरक नसतो. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, नल हायपोथेसिस काय असतं. ठीक आहे. सब्जेक्टिव्ह इन नेचर है ना, व्यक्तिनिष्ठ असतात. द सेम ॲज रिसर्च हायपोथेसिस, जे गृहीतक आहे तुमचं, हायपोथेसिस जे आहे त्याचप्रमाणे सेम असतं. की वेन देर इज डिफरन्स बिटवीन व्हेरिएबल्स, म्हणजे जेव्हा व्हेरिएबल्समध्ये फरक असतो. ठीक आहे. 10 सेकंडचा काउंटडाऊन स्टार्ट करतोय. मे बी मार्च लास्ट वीक किंवा एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये आपण थेरी लेक्चर सुरू करूया. वन बाय वन आपलं सर्व कन्सेप्ट आपण क्लिअर करणार आहोत. प्रत्येक युनिट तुमचा कव्हर होईल त्यामध्ये. ओके. सो सर्वांनी अटेंड करायचे आहेत लेक्चर्स. ओके, गुड एव्हरीवन. नल हायपोथेसिस काय असतो? जेव्हा दोन व्हेरिएबल्समध्ये काही फरक नसतो. ठीक आहे. जेव्हा व्हेरिएबल्स आणि शून्य गृहीतकामध्ये फरक नसतो, तेव्हा एक गृहीतक असते जे असे सांगते की दिलेल्या निरीक्षणाच्या संचामध्ये कोणतीही सांख्यिकीय महत्त्व अस्तित्वात नाही. हे गृहीतक आहे जे संशोधक खोटे ठरवण्याचा प्रयत्न करीत असतो. ठीक आहे. दॅट इज नल हायपोथेसिस. आता या ठिकाणी बघा, मेल अँड फिमेल स्टुडंट परफॉर्म्स इक्वली वेल इन अ न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड टेस्ट. दिस स्टेटमेंट इंडिकेट्स व्हॉट? रिसर्च हायपोथेसिस, नल हायपोथेसिस, डायरेक्शनल हायपोथेसिस, स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस. आता या क्वेश्चनच्या आन्सरवर तुमचा फोकस डिपेंड आहे. ठीक आहे. तुम्ही किती फोकस्ड आहात आजच्या लेक्चरमध्ये याच्या आन्सरवरून मला आज कळणार आहे. 10 सेकंडचा काउंटडाऊन स्टार्ट केलाय. Come on everyone, answer this question. Everyone should answer this question. Already we have done this kind of question, so you should answer right. विचार करून उत्तर द्या. मेल आणि फिमेल स्टुडंट आहेत ज्यांनी की इक्वली परफॉर्म केलाय ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये, है ना. ही जी स्टेटमेंट आहे ही काय दर्शवते? रिसर्च हायपोथेसिस, नल हायपोथेसिस, डायरेक्शनल हायपोथेसिस की स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस? ओके एव्हरीवन, गुड. तर बघा, आपण आत्ताच डिस्कस केलं होतं जेव्हा दोन व्हेरिएबलमध्ये काही फरक नसतो, है ना. तर हे जे दोन व्हेरिएबल्स आहेत मेल आणि फिमेल, यांनी काय केलेलं आहे? इक्वली परफॉर्म केलेलं आहे, इक्वली, है ना. यामध्ये काही फरक आहे नाही. दॅट इज वाय इट इज नल हायपोथेसिस. ठीक आहे. दॅट्स वाय मी तुम्हाला म्हटलं आता की तुमचा फोकस यावरती डिपेंड आहे, किती फोकस्ड आहात तुम्ही लेक्चरमध्ये, है ना. आत्ताच आपण पाहिलं होतं नल हायपोथेसिस काय असतं? वन देर इज नो डिफरन्स बिटवीन द व्हेरिएबल्स, है ना. सो देर इज अ नो डिफरन्स बिटवीन व्हेरिएबल्स, दॅट्स वाय द आन्सर इज नल हायपोथेसिस. समजलं सर्वांना?
लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्स आपलं कमेंटमध्ये दिलेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ओके, बघा पुढचा प्रश्न. हायपोथेसिस इज अ व्हॉट? लॉ आहे, हायपोथेसिस कॅनन आहे, पॉस्ट्युलेट आहे, मांडणी आहे की सपोजिशन आहे? ओके, आता या क्वेश्चनवरून सुद्धा तुमचा फोकस ठरणार आहे. हायपोथेसिस काय आहे? नियम आहे म्हणजे लॉ आहे, कॅनन आहे, पॉस्ट्युलेट आहे की सपोजिशन? यावरती मी तुम्हाला सांगितलं होतं हायपोथेसिस काय असतं, तर तुम्हाला यायला पाहिजे आन्सर, है ना? चला सर्वांनी उत्तर द्यायचं आहे. ज्याचा आन्सर चुकल, आय विल कन्सिडर हिम और हर that he or she is not focused in the lecture. व्हेरी गुड एव्हरीवन. बरोबर आहे. हायपोथेसिस इज व्हॉट? सपोजिशन, गृहीतक, है ना? आपण आत्ताच डिस्कस केलं होतं. व्हेरी गुड. गृहीतक सामान्यतः उपश्रेणी किंवा गृहीतकेचे विशेष प्रकरण मानले जाते, है ना? गृहीतक कमी निश्चिततेसह धारण केलेला विश्वास दर्शवते. तर गृहीतकामध्ये पुढील गुणधर्म आहेत. हे 2 गुणधर्म गृहीतकामध्ये असतात हायपोथेसिसमध्ये. विशिष्ट पुराव्याच्या प्रकाशात धरले जात आहे आणि आहे पुढील चौकशीत वापरण्याचा त्याचा एक हेतू असतो. ठीक आहे. सो थँक यू फॉर अटेंडिंग टुडेज लेक्चर. बाय बाय एव्हरीवन.